नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 6 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशीच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। आपण जर का पाहायला गेलं तर मुंबई आणि लगत असलेला ठाणे पनवेल या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात। तसेच कोकण किनारपट्टी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीला आज पण फटका पावसाचा बसताना आपल्याला दिसत आहे। या भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे येथे सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो। पश्चिम महाराष्ट्रातील आपण जर का पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, कोची, जत, विटा या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आज दिसू शकतो। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, वडूज, प्रतापगड, वाई या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अकलूज, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसत आहे। येथील वैराग, तुळजापूर, बार्शी, उमरगा या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल आपल्याला दिसेल की जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस या भागामध्ये पडताना दिसत आहे। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि उदगीर या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। त्याचबरोबर लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस या भागामध्ये आपल्याला पडता दिसणार आहे। त्याला सगळं सोबतच लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर तेथील कर्जत, जामखेड, करडा, श्रीगोंदा, राळेगण, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी या भागामध्ये पावसाचा फटका बसू शकतो। सोबतच संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आज पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील आपण पाहत असाल तर चाकण, भोर, दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। मध्यम ते हलक्या सरीचे पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतात। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबक, निफाड, येवला या भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला जोरदार दिसू शकतो। मनमाडमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसू शकतात। त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा थोडाफार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। जळगाव जिल्ह्याला जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे। येथील आपण पाहत असाल तर अमळनेर, पाचोल, जामनेर, अजन या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। भुसावळमध्ये सुद्धा आपण पाऊस पडताना दिसत आहे। बुलढाणामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर मोटाला, खामगाव येथे जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। अकोला जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने आज जोरदार येलो अलर्ट दिलेला आहे। या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडू शकतो। अमरावतीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। येथे सुद्धा हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे। अमरावतीला सुद्धा पावसाचा जोरदार फटका आज बसणार आहे। नागपूरमध्ये सुद्धा आपण काही भागामध्ये पाहत असाल तर आपल्याला दिसेल। तसेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज थोड्या प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर हिंगोली, वाशिम, परभणी या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला पाहताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये
वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. एकंदरीतच मित्रांनो पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे. तरी अजूनही महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा सरासरीपेक्षा खूप कमी पडलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो. धन्यवाद मित्रांनो.